एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की ग्राह्य आणि अग्राह्यत्व, म्हणजे आपण औषधीसाठी कोणते ग्राह्य असतात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर औषधी ग्राह्य म्हणून कृष्ण अभ्रक आणि वज्र अभ्रक हे दोन्ही सर्वश्रेष्ठ आणि गुणवान आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे अतिशय गुणकारी आणि औषधी ग्राह्य आहेत. कोणते कोणते? कृष्ण अभ्रक आणि वज्र अभ्रक, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर हा नीलांजन सदृश असतो, चमकदार असतो, वजनदार असतो, स्निग्ध असतो, पापुद्रयुक्त असतो, त्याच्यासोबत सुखपूर्वक विलग होणारे अभ्रक असतो आणि सर्वश्रेष्ठ आणि औषधी ग्राह्य असतो. अशा पद्धतीने हे ग्राह्य अग्राह्यत होतो. इथपर्यंत समजलं बघितले. तर त्याच्यामधले जे ग्राह्य आहेत ते आपल्याला औषधीमध्ये उपयोग होतो. आता जे अग्राह्य आहे तर समजा त्याचं जर आपण सेवन जर केलं तर ऋतुपीडा, पार्श्वशूल, त्याच्यानंतर कुष्ठ, प्रमेह, पांडुरोग इत्यादी व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला शोधित अभ्रकच घ्यावं लागते. आता शोधित म्हणजे काय करावं लागते? म्हणजे धुवायची प्रक्रिया. आता त्याच्यासाठीच आपण शोधन करीत या अशुद्ध अभ्रकाचे तुकडे जे आहेत त्याला काय करायचं? चिमट्याद्वारे अग्नीवर तापवायचं. रसरशीत लाल होईपर्यंत त्याला तापवल्याच्या नंतर त्याला काय करायचं? कांजी किंवा गोमूत्र किंवा त्रिफळपातामध्ये 7 वेळा बुडवायचं. आणि ही जी 7 वेळा बुडवण्याची क्रिया आहे याच्यानंतर अभ्रक शोधन होते, म्हणजे अभ्रकाचे आपले शोधन होते. आता शोधन अभ्रक झाल्याच्या नंतर त्याची परीक्षा असते. जसं निश्चंद्रत्व प्राप्त होणे किंवा त्याचे पापुद्रे सुटे होतात अशी त्याची परीक्षा असते. आता नेक्स्ट त्याच्यानंतर पॉईंट आता याच्या समोर येते ते म्हणजे धान्य अभ्रक निर्माण विधी. आता हे जे धान्य अभ्रक आहे मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला जे अभ्रकामध्ये जे चिवटपणा असतो तो चिवटपणा आपल्याला भस्म निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतो. म्हणून ते चिवटपणाचे आपल्याला कमी करण्यासाठी या अभ्रकाचे भस्म तयार करण्यापूर्वी आपल्याला त्याचा हा चिवटपणा दूर करण्यासाठी धान्य अभ्रक निर्माण विधी करते. आता ती कशी ती बघूया. तर याच्यासाठी काय करायचं? आधी एक अभ्रक शोधित अभ्रक घ्यायचं, शुद्ध अभ्रक घ्यायचं आणि त्याच्या 1/4 प्रमाणामध्ये शाली धान्य घ्यायचं आणि या दोघांना एकत्र लोकरीच्या कपड्यामध्ये त्यांना पुरचुंडी निर्माण करायची. आणि ही पुरचुंडी निर्माण केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं? त्याला 3 अहोरात्र त्याला बुडवून ठेवायचं. आणि ते बुडवून ठेवल्याच्या नंतर काय करायचं? हातावर चामडे धरून त्याला घासायचं, म्हणजे मर्दन क्रिया करायची. आणि त्याच्यातून काही तुकडे बाहेर पडतील आणि नंतर मग ते वस्त्रातून जे तुकडे बाहेर पडतील ते खाली द्रवामध्ये प्राप्त होते. आणि ते द्रव संत ठेवल्यास त्याच्यातून आपल्याला धान्य अभ्रक निर्माण होते. पुन्हा एकदा बघूया. चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवर्जून बघत जा, पूर्ण बघत जा. थँक्यू व्हेरी मच.